चला नमस्कार. लाडक्या बहिणू, खुशखबर आहे. तुमचा 25वा हप्ता जुलै महिन्याचा या संदर्भात खुशखबर. आजपासून लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये पैसे येणार का? तर अधिकृतपणे पैशा संदर्भात जी आर मागच्या वेळेस सुद्धा 10 तारखेला तुमचा जी आर आला होता. लाडकी बहीण योजना 25वा हप्ता, रक्षाबंधन विशेष गिफ्ट त्या ठिकाणी 1500 नाही तर 3000 रुपये तुम्हाला मिळेल. अधिकृत तारखा आणि संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये मिळणार, त्यामुळे शेवट पण हा व्हिडिओ बघा. सर्व महिलांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. अनेक महिला त्या हप्त्याची वाट बघतायत. त्यासोबत जी आर कधी येतोय आणि कधी आमच्या खात्यात एकदा पैसे वितरण होत आहेत यासाठी महिला वाट बघतायत. त्यामुळे काळजी करू नका महिलांनो, तुमच्या खात्यात या पैशाचं वितरण केलं जाणार आहे. सविस्तर संपूर्ण जर पाहिले असेल तर न्यूजच्या माध्यमातून आणि इतर राज्य सरकारकडून रक्षाबंधनानिमित्त लाडक्या बहिणीला विशेष भेट देण्याची तयारी. 1500 रुपयाच्या ऐवजी थेट 3000 रुपये खात्यात जमा होण्याची दाट त्या ठिकाणी शक्यता आहे. सण होणार त्या ठिकाणी गोड सविस्तर माहिती आपण पाहूया आणि सर्व महिलांना हा व्हिडिओ शेअर करा. ठीक आहे. त्यासोबत महिलांसाठी अजून खुशखबर, अंगणवाडी प्रवेशिका, अंगणवाडी सुपरवायझर या नावाची जी काय पद आहे त्याची जाहिरात आलेली आहे. ज्या महिला असतील, ज्या अंगणवाडी सेविका आहेत, त्या महिलांपर्यंत अंगणवाडी सेविकला आपली बॅच सुरू जाईल, ती जॉईन करा. ज्या महिलांचं एनी ग्रॅज्युएशन झालंय, BA BCom BSc झालं असेल, अशा ज्या महिला असतील तर त्या महिलांनी सुद्धा अंगणवाडी सुपरवायझर नावाच्या पदासाठी आजच त्या ठिकाणी आपली बॅच जॉईन करा. तुम्हाला बॅच जॉईन करायचं असेल तर आपला नंबर दिलाय, त्या नंबरला संपर्क करा. ठीक आहे. बॅचची फीस 990 रुपये ठेवलेली आहे अंगणवाडी प्रवेशिकासाठी. पुढे देतो नंबर. ज्यांचं BA BCom BSc झालं असेल अशा महिला ज्या आहेत, ज्यांचं वय वर्ष त्या ठिकाणी 38 वर्षाच्या आतमध्ये आहे, अशा ज्या महिला असतील त्या महिलांनी त्या ठिकाणी काय करायचं आहे तर संपर्क करायचा आहे आणि अंगणवाडी प्रवेशिका याची बॅच जॉईन करायची. ज्या महिला अंगणवाडी सेविका आहेत ऑलरेडी, ज्यांना 10 वर्ष झाले, त्या महिलांनी फॉर्म भरायचा आहे. त्याचे फॉर्म भरणं सुरू झालेले आहे. सुरुवातीला पगार 35,200 पासून सुरुवात आहे. आता लाडक्या बहिणीचं पाहिलं असेल तर जुलै महिन्याचा जो हप्ता आहे हा 1500 रुपये, ऑगस्ट महिन्याचा हप्ता 1500 रुपये, असे टोटल तुम्हाला रक्षाबंधनला भेट 3000 रुपये सरकारकडून दिली जाण्याची शक्यता आहे, तर दिले जाणार आहे. 17 ऑगस्ट पर्यंत जुलैचे पैसे न आल्यास दोन्ही हप्ते एकत्रित असं म्हणलं होतं, परंतु आता 17 ऑगस्टलाच तुम्हाला त्या ठिकाणी पैसे येणार आहेत. 10 ऑगस्ट पर्यंत अधिकृत जी आर जारी होण्याची शक्यता आहे. 10 ऑगस्ट म्हणजे त्या ठिकाणी आज. 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनानिमित्त सरकारकडून अधिकृत त्या ठिकाणी घोषणा केली जाणार आहे आणि 17 ऑगस्ट थेट बँक खात्यात DBD पैसे जमा होण्यास सुरुवात तुमची 17 तारखेला होणार आहे. मग 15 ऑगस्ट रोजी काय ऐकायचे तर त्या ठिकाणी 2100 रुपयाची घोषणा, म्हणजे 2100 रुपयाची नवीन हप्त्याची घोषणा सरकार कधी करणार आहे? 15 ऑगस्टला करणार आहे का? रक्षाबंधन आणि स्वातंत्र्य दिनाचं औचित्य साधून सरकार मासिक हप्ता 2100 रुपयापर्यंत वाढवणार का? याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. अपात्र महिलांचा प्रश्न आहे. 92 लाख लाडक्या बहिणी सध्या योजनेतून बाहेर आहेत. मग ह्या ज्या महिला बाहेर आहेत 92 लाख, त्यांची मागणी आहे या गरीब आणि गरजू महिलांना पुन्हा योजनेत सामावून घ्यावी. कोणत्या महिला? ज्या गरीब आहेत, गरजू आहेत, ज्यांचं उत्पन्न 2.5 लाखाच्या आतच आहे, पिवळं रेशन कार्ड आहे, केशरी रंगाचं रेशन कार्ड आहे, परंतु त्या महिलांचे पैसे बंद झाले काही कारणामुळे. मग त्या महिला ज्या असतील या 92 लाखामधल्या, तर त्या महिलांना पुन्हा पैसे सामावून घ्यावे आणि जेणेकरून त्यांचाही सण त्या ठिकाणी गोड हो, अशी त्या ठिकाणी बातमी आहे. मग लाडक्या बहिणीला 3 प्रमुख मागण्या आहेत. एक, 3000 रुपयाची भेट रक्षाबंधनानिमित्त जुलै आणि ऑगस्टचे पैसे एकत्रित त्या ठिकाणी द्यावे. त्यासोबत 92 लाख जो न्याय आहे, अपात्र ठरलेल्या ज्या 92 लाख महिला आहेत त्यांना पुन्हा सामावून घेणं पाहिजे किंवा घ्यावं. 2100 ची सुरुवात करावी. मासिक हप्ता वाढवून 2100 रुपये करण्यासाठी अधिकृत सरकारने आज किंवा 15 ऑगस्ट या दिवशी घोषणा करावी. आता योजनेची स्थिती जर पाहिली असेल तर नियमित हप्ता तुम्हाला रक्कम 1500 रुपये मिळते. तारीख साधारणतः 15 ऑगस्टच्या दरम्यान त्या ठिकाणी आणि ऑगस्ट 2024च्या अपेक्षा हा जो हप्ता आहे तुमचा, म्हणजे जुलै आणि ऑगस्ट तुम्हाला मिळणार 26, तर रक्कम 3000 रुपये एकत्रित तुमच्या खात्यात वितरित केली जाईल. किती? एकत्रित. ठीक आहे. ते 6 एक हप्ता कुठला तुमचा रेग्युलर मिळतोय नियमित 1500, आशा काय आहे 3000 मिळणार आहे तुम्हाला. ठीक आहे. आणि भविष्यातील मागणी काय आहे तर 2100 रुपये प्रस्तावित आहे. ते कधीपर्यंत सरकार घोषणा करेल आणि लाडक्या बहिणीच्या खात्यात वितरित केले जातील तर 15 ऑगस्टच्या नंतर शक्यता आहे. 15 ऑगस्टला घोषणा होऊ शकते आणि तुमची अधिकृतपणे तारीख आहे तर 17 ऑगस्ट पासून तुम्हाला त्या ठिकाणी 3000 रुपये मिळतील. ते 2 हप्त्याचे तुमचे एकत्रित असतील.
काय मिळणार आहे? रक्षाबंधनाचे 3,000 रुपये तुम्हाला विशेष भेट जुलै आणि ऑगस्ट मिळणार आहे. बँक कधी तपासायची? तर 17 ऑगस्ट रोजी किंवा त्यानंतर तुमचं बँक बॅलन्स चेक करा, पैसे आलेत का नाही तुम्हाला कळून जाईल. काय करायचे? 15 ऑगस्ट रोजी 2100 रुपयेच्या नव्या घोषणाची वाट बघायची आणि संपूर्ण माहिती आहे. त्यामुळे लाडक्या बहिणीला सर्वांना हा व्हिडिओ शेअर करायचा आहे. आणि त्याचसोबत अत्यंत महत्त्वाची दुसरी अपडेट लाडक्या बहिणीसाठी आहे. अंगणवाडी परिवीक्षिका नावाचं पद आहे. काय नाव आहे? अंगणवाडी. लक्षात ठेवा, अंगणवाडी पर्यवेक्षिका हे जे पद आहे यालाच अंगणवाडी मुख्य सेविका म्हणतात. त्यालाच अंगणवाडी काय म्हणतात? सुपरवायझर म्हणतात. अंगणवाडी मुख्य सेविका. ठीक आहे, अंगणवाडी सुपरवायझर हे पद आहे. या पदाला सुरुवातीला पगार किती आहे? तर 35,200. सुरुवातीचं तुमचं वेतन आहे 35,200 ते 1,92,000 पेमेंट आहे या पदाचे. याचे फॉर्म निघालेले आहेत. ज्या महिलांचं BA झालं असेल, ठीक आहे, ज्या महिलांचं BCom झालं असेल, ज्या महिलांची BSc झाली असेल, ठीक आहे, किंवा इंजिनियर असेल, डॉक्टर असेल, कुठलीही टेक्निकल डिग्री झाली असेल, तर अशा महिलांना त्या ठिकाणी ही जी आहेत या पदासाठी आपले बॅच सुरू झाले. फीस किती आहे? तर 990 रुपये फीस ठेवलेली आहे. बॅच तुमची आजच जॉईन करून घ्या. लक्षात ठेवा, तुमची जाहिरात पुढच्या महिन्यात येणार आहे. सध्याच्याला जाहिरात कोणाची आली सांगतोय. हा, कुठं संपर्क करायचा आहे? तर आपला नंबर देतो, या नंबरला संपर्क करायचा आहे. 9552629563. श्री अकॅडमी किंवा गोविंद नवल सर नावाने हा नंबर सेव्ह करा. 9552629563. दिसत असेल तर इकडे लिहितोय मी. ठीक आहे, बघा हा नंबर कशासाठी आहे? हा क्लासचा नंबर आहे बॅच साठी. ज्यांना अंगणवाडी परिवीक्षिका, अंगणवाडी मुख्य सेविका, अंगणवाडी सुपरवायझरचं बॅच जॉईन करायची, त्यांनी या नंबरला संपर्क करायचा. व्हॉट्सअपला हाय करायचंय, सर मला अंगणवाडी मुख्य सेविका, सुपरवायझर किंवा परिवीक्षिका बॅच जॉईन करायची आहे. फीस किती आहे? 990 रुपये फीस आहे. नंतर फीस वाढेल तुमची. बॅच जाहिरात यायच्या अगोदर पटकन दिवशी बॅच जॉईन करून घ्या. हा, आता फॉर्म कोण भरू शकतं? लक्षात ठेवा, फॉर्म कोण भरू शकतं? ज्या अंगणवाडी सेविका आहे, सध्याच्या जी जाहिरात आली ही अंगणवाडी सेविका आहे ज्यांना 10 वर्ष झाले त्यांच्यासाठी जाहिरात आली. ज्या महिलांचं BA झालंय, BCom झालंय, BSc झालंय, ग्रॅज्युएशन झालेलं आहे किंवा ग्रॅज्युएशनच्या 3rd इयरला आहेत, शेवटच्या वर्षाला आहेत, अशा महिलांसाठी पुढच्या महिन्यात जाहिरात येणार आहे. मग ते फॉर्म कसे भरायचे काय ती सगळी माहिती तुम्हाला दिली जाईल. आता सध्या बॅच आहे, बॅच लवकर जॉईन करून घ्या. 9552629563 हा आपला नंबर दिलाय. या नंबरला व्हॉट्सअप करा. श्री अकॅडमीचा आपला ॲप आहे, त्याची तुम्हाला लिंक पाठवली जाईल. ॲप डाउनलोड करून घ्या. त्याच्यात पेड कोर्सेस नावाचं ऑप्शन आहे पहिलंच. कुठलं? पेड कोर्सेस. या पेड कोर्सेसवर तुम्हाला जायचंय आणि तिथं वेगवेगळ्या भरतीच्या बॅच आहेत. तुमची अंगणवाडी सुपरवायझर नावाची, अंगणवाडी प्रवेशिका नावाची बॅच बघायची, त्याला क्लिक करायचंय, ठीक आहे, आणि तिथून जॉईन करायची. त्याची फीस आपला फोनपे, गुगल पे नंबर या नंबरला पाठवा किंवा ॲपमधून घ्या. ठीक आहे, आणि सगळ्या महिलांना शेअर करा, कारण घर बसल्या तुम्हाला त्या ठिकाणी सरकारी नोकरी मिळू शकते. हे सगळं माध्यमाच्या. ओके, चला व्हिडिओ सर्व महिलांना शेअर करा. अजून चॅनल नवीन असेल सबस्क्राईब करून ठेवा. हां, ठीक आहे. तुमचे व्हॉट्सअपचे जे काही ग्रुप आहे, ज्या महिला आहेत त्या महिला सर्वांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. थांबतो.